नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे। कारण मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून या सर्व लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये दिले जातात। मार्च असेल, एप्रिल असेल, मे असेल, जून असेल, जुलै असेल, या सर्व महिन्यांचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 6 तारीख, 7 तारीख, 8 तारीख, काही 10 तारखेला सुद्धा हे पैसे जमा झाले आहेत। परंतु मित्रांनो, या वर्षी किंवा या वेळेस मात्र ऑगस्ट महिन्याच्या बाबतीत थोडंसं वेगळं चित्र दिसून येत आहेत। महाराष्ट्रामध्ये तब्बल 50 ते 60 हजार लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे येणं अचानक बंद झालेलं आहेत। काही लाभार्थ्यांनी मेसेज केले, फोनद्वारे आपल्याशी संपर्क साधला, विचारणा केली की सर आम्हाला पैसे येत नाहीत, काय अडचण आहे। तर पुणे ठिकाणी थोडासा गोंधळ सुरू आहे, त्याविषयी आपण व्हिडिओ बनवलेले आहे। परंतु मित्रांनो, जरी गोंधळ असला तरी सुद्धा हे पैसे लाभार्थ्यांना काही दिवसानंतर जमा होणं आवश्यक होतं, परंतु अद्याप सुद्धा हे पैसे जमा झालेले नाहीत। संपूर्ण महाराष्ट्राच्या लाभार्थ्यांच्या तालुका वाईज किंवा जिल्हा वाईज आढावा घेतला असताना प्रत्येक जिल्ह्यांमध्ये, प्रत्येक तालुक्यांमध्ये असे काही लाभार्थी की त्याला या अगोदरचे 2-3 महिन्याचे हप्ते नियमित येत होते, परंतु ऑगस्ट महिन्याचे पैसे मात्र या लाभार्थ्यांना मिळत नाहीत। या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना एक विनंती आहे की या लाभार्थ्यांच्या बाबतीत ऑगस्ट महिन्याच्या बाबतीत झालेलं आहे तसं तुमच्या बाबतीत सुद्धा सप्टेंबर महिन्यामध्ये होऊ शकतं। कारण मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून दिवसेंदिवस संजय गांधी निराधार अनुदान योजना ही कठोर केली जाणार आहे, याची स्क्रुटनी चालू केली जाणार आहे, कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे। आणि जर समजा तुमच्या बाबतीत जर चुकीच्या पद्धतीचे कागदपत्र असतील किंवा तहसील कार्यालयामध्ये जर काही गोंधळ असेल तर मात्र तुम्हाला या 50 ते 60 हजार लोकांच्या सारखंच ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याचे पैसे सुद्धा तुमच्या खात्यामध्ये जमा होणार नाही। आता तुम्हाला ऑगस्ट महिन्याचे पैसे जमा झाले असतील, पण कदाचित सप्टेंबर महिन्याचे सुद्धा पैसे तुम्हाला मिळतील याची शाश्वती नाहीये। आपण अशा सर्व लाभार्थ्यांशी संपर्क साधला, विविध जिल्ह्यातील विविध लाभार्थ्यांशी आपण संपर्क साधला, तहसील कार्यालयातून सुद्धा काही अंशी माहिती जाणून घेतली, तर त्यामध्ये अनेक बाबी समोर आलेल्या आहेत। मी तुम्हाला आता काही महत्त्वाच्या बाबी समजावून सांगणार आहे। या सर्व कारणामुळे हे पैसे या लोकांचे थांबलेले आहेत। त्याचबरोबर जर तुमच्या बाबतीत या कारणाने तुम्हाला जर तुम्ही फेस करत असाल किंवा तुमच्या बाबतीत ही कारणं जर लागू पडत असतील तर तुम्हाला सुद्धा सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याला मुकावं लागणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायची आहे। आणि जर समजा तुम्हाला या मी सांगितलेल्या माहितीमध्ये जर काही तालमेल बसत असेल, तुमचा संबंध येत असेल, तर नक्कीच त्यावरती विचार करून योग्य तो पाऊल उचलायचा, योग्य तो निर्णय घ्यायचा आहे। नाहीतर सप्टेंबर महिन्याचे पैसे या लोकांसारखं तुम्हाला सुद्धा मिळणार नाहीये। यामध्ये मी नोट्स काढलेले आहेत महत्त्वाच्या बाबी। तर यामध्ये बँक अकाउंटला आधार कार्ड लिंक केलेले असते, म्हणजे तुमचे जे आधार कार्ड किंवा तुमचं बँकेचं अकाउंट आहे एकमेकांना लिंक असतं, परंतु तुमची जी बँक आहे ही बँकच NPCIला मॅप नसते, UIDला मॅप नसते किंवा ऑनबोर्ड नसते किंवा NPCIला ऑनबोर्ड नसल्या कारणामुळे सुद्धा तुम्हाला पैसे येत नाहीत। कारण अनेक लोकांचे या अगोदरचे पैसे आले, कदाचित लाभार्थ्यांना सरसकट पैसे लिस्टनुसार दिले गेले, परंतु आता मात्र कठोर पावलं सरकारच्या माध्यमातून, विभागाच्या माध्यमातून टाकले जात आहेत। त्यामुळे या अगोदर तुम्हाला ज्या बँकेमध्ये पैसे येत होते ती बँक जर मॅपिंगमध्ये बसत नसेल तरी सुद्धा तुम्हाला पैसे येणार नाही। तर हे सुद्धा कारण अतिशय महत्त्वाचं आहे। मॅपिंग नसलेली बँक लिंक असणे, ऑनलाईन तपशील मिळत नाहीत, म्हणजे हा महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगितला। त्याचबरोबर आधार कार्डला वेगळी बँक लिंक आहे, बघा तुमच्या आधार कार्डला वेगळी बँक लिंक आहे आणि तुम्ही ऑनबोर्ड करताना माहिती किंवा बँकेचं तपशील वेगळं दिलं असेल तर अशा वेळेस माहितीची जुळवाजुळव न होत असल्या कारणामुळे तुमचे पैसे थांबवलेले आहेत। लक्षात ठेवा। आता तुम्ही सांगाल सर अगोदर सुद्धा आम्हाला DBTच्या माध्यमातून पैसे दिले, मग आता आम्हाला का दिले नाही? आम्ही त्या ठिकाणी वेगळी बँक दिली होती तरी सुद्धा DBTच्या माध्यमातून आम्हाला तिसऱ्याच बँकेत पैसे आले, मग आता काय प्रॉब्लेम? मी अगोदरच सांगितलंय की आता शासन स्तरावरती, प्रशासनाच्या स्तरावरती कठोर पावलं उचलून योग्य त्या लाभार्थ्यांना पैसे दिले जात आहेत। प्रत्येक शासन निर्णय, जो 1500 रुपयाचा जो शासन निर्णय जाहीर केला जातो, त्या शासन निर्णयामध्ये प्रत्येक शासन निर्णयामध्ये एक ओळ असते की बाबा माहिती तुमची ऑनबोर्ड झालेली असली पाहिजे, तपशील क्लिअर असेल तर तुम्हाला DBTच्या माध्यमातून पैसे मिळतील। जर तफावत जर दिसत असेल तर तुम्हाला हे पैसे थांबवले जातील, येणार नाही, असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे। एकदा सगळं शासन निर्णय एकदा बघून घ्या। त्याचबरोबर बँक खात्याची माहिती वेगळी, ऑनबोर्ड झालेली माहिती वेगळी आणि आधार कार्डची माहिती वेगळी। जर अशा तिन्ही गोष्टींमध्ये एका जरी ठिकाणी जर वेगळी माहिती जर दिसली तरी सुद्धा हे पैसे या ठिकाणी थांबवलेले आहेत। मी शेवटी तुम्हाला सांगणार आहे की या बाबतीत जर तुमच्या बाबतीत होत असेल तर तहसील कार्यालयातून काय केलं जातं म्हणून तुमचे पैसे हे थांबवले गेलेले आहेत। सरकार किंवा प्रशासन यावरती काय कारवाई करतं त्यामुळे तुमचे पैसे थांबवले जातात हे मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे। त्याचबरोबर
म्हणजे आता मी तुम्हाला 3 बाबी बँक अकाउंट ऑनबोर्ड आणि आधार कार्ड यामध्ये जर काही गडबड झाली तर तुम्हाला पैसे मिळणार नाही, लक्षात ठेवा. म्हणून या बाबतीत जर तुम्ही काही चेंजेस करत असाल, मेल फिमेल डेट वगैरे मोबाईल नंबर वगैरे ज्या काही गोष्टी चेंज करतायत तर त्या चेंज केल्यानंतर त्याची माहिती तहसील कार्यालयामध्ये ऑनबोर्डमध्ये सुद्धा अपडेट करून घ्यायची आहे, लक्षात ठेवा. आता काही लाभार्थ्यांना काही जिल्ह्यांमध्ये मी ज्या गोष्टी सांगत आहेत त्या असून सुद्धा पैसे आलेत, पण सप्टेंबरचे येतील याची गॅरंटी नाही आहे, लक्षात ठेवा. कारण असेच माझे काही लाभार्थी आहेत त्यांचं मार्च एप्रिल मे जूनचं क्लिअर होतं, तरीसुद्धा त्यांना ऑगस्टला मात्र या हप्त्यांना मुकावे लागलेलं आहे. त्यानंतर काही जिल्ह्यामध्ये लाभार्थ्यांची वार्षिक छाननी ही पेंडिंग असल्यामुळे सुद्धा प्रॉब्लेम निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये प्रत्येक 3 महिन्याला किंवा वर्षाला किंवा 6 महिन्याला छाननी केली जाते. तो प्रस्ताव सामाजिक न्याय विशेष विभागाकडे पाठवला जातो आणि काही अंशी काही कार्यालयामध्ये त्याचं काम पूर्ण न झाल्यामुळे जेवढ्या लोकांचं झालंय त्यांच्या याद्या पाठवल्या आणि ज्यांच्या याद्या पाठवल्या त्यांना पैसे आलं, ज्यांच्या याद्या तशाच राहिल्या त्यांना मात्र पैसे येणार नाही, लक्षात ठेवा. त्यामुळे सुद्धा हे पैसे थांबलेले आहेत. तुम्हाला त्या गोष्टी माहीत नाहीत. तुम्ही तहसील कार्यालयामध्ये गेल्यानंतर तुम्ही विचारता सर आम्हाला पैसे येत नाही, आमच्याकडून सगळं क्लिअर आहे, वरून पैसे आलेले नाहीये, सर्व वरचा विषय आहे, त्यामुळे तुम्हाला पैसे येतील किंवा नाही येतील आम्ही काही सांगू शकत नाही, अशा बाबतीत त्या ठिकाणी सांगितलं. पण आतली गोष्ट काय आहे तर ह्या गोष्टी आहेत, छाननी अपूर्णता असल्या कारणामुळे सुद्धा पैसे तुमचे थांबलेले आहेत. तुमचा प्रस्ताव, तुमच्या याद्या, तुमची नावं तिकडे गेलेली नसतील म्हणून तुम्हाला हे पैसे थांबलेले आहेत, लक्षात ठेवा. छाननी म्हणजे जे व्हेरिफिकेशन केलं तर न झाल्यामुळे सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी काही अंशी न झाल्यामुळे काही अंशी पेंडिंग असल्यामुळे तुम्हाला हे पैसे मिळत नाहीत. उत्पन्नाचा दाखला, हयातीचा दाखला आणि इतर कागदपत्र वेळेत न सादर केल्यामुळे सुद्धा तुम्हाला हे पैसे या ठिकाणी थांबवलेले आहेत. हयाती दाखला, उत्पन्न दाखला, ज्या तारखा मी अगोदर सांगितलेल्या त्या तारखांच्या परत तुम्ही जर दिल्या नसतील तरी सुद्धा तुमची नावं त्या लोकांनी तिकडे न पाठवल्यामुळे तुमचे पैसे थांबवलेले असतील किंवा कदाचित तहसील कार्यालयाकडून विभागाकडून प्रस्ताव लेट गेला असेल तरी सुद्धा तुमचे पैसे थांबवले असतील किंवा जाणून बुजून सुद्धा जर काही गोष्टी प्रशासनाच्या निदर्शनास आल्या असतील का हे या कागदपत्रांमध्ये या लाभार्थ्यांमध्ये काही बोगस गुण दिसत आहेत तर अशा लोकांचे सुद्धा पैसे या ठिकाणी थांबवलेले आहेत. या अनेक बाबी आहेत किंवा ह्या सर्व बाबी असल्यामुळे प्रशासनाकडून योग्य तो पाऊल न उचलल्या कारणामुळे तुमचं जे रिपोर्टिंग असतं ते रिपोर्टिंग वेळेत न झाल्यामुळे सुद्धा तुमचे पैसे या ठिकाणी थांबवलेले आहेत. मी ज्या काही गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी आणि या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी ज्या गोष्टी जनरल सांगितल्या होत्या त्या गोष्टी खूप वेगळ्या आहेत, लक्षात ठेवा. हे जे मी सांगतोय हे ऑगस्ट महिन्याचे पैसे न आलेल्या लाभार्थ्यांच्या बाबतीत घडलं असेल किंवा घडलेलं आहे त्यांच्याकडून मला कळलेलं आहे. कदाचित काही जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये वेगळं चित्र असू शकतो, वेगवेगळी कारणं असू शकतात. ते कारण जर माझ्याकडून जर राहिलं असेल तर नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाका, म्हणजे ते कमेंट्स वाचल्यानंतर बाकीच्यांना सुद्धा कळणार आहे. त्याचबरोबर कोणाला पैसे आलेत आणि कोणाला पैसे आलेले नाहीत, ज्यांना पैसे आलेत त्यांनी मेसेज करू नका, काय हरकत नाही आहे. पण ज्यांना पैसे आलेलेच नाही आहेत त्यांनी मात्र तुमचा जिल्हा किंवा तालुका टाकून कोणत्या महिन्याचे पैसे आलेले नाही आहेत किंवा तुम्हाला या अगोदरचे पैसे आलेत फक्त ऑगस्टचे पैसे आलेले नाही, जे काय असेल ते डिटेलमध्ये सांगा, त्यावरती मी नक्की रिप्लाय करणार आहे. आपल्या यूट्यूब चॅनलवरती जेवढ्याही कमेंट्स असतात त्या कमेंट्स मी नक्की वाचत असतो, त्याला रिप्लाय करण्याचा प्रयत्न करत असतो. अशा पद्धतीने मित्रांनो ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या लाभार्थ्यांचे पैसे थांबलेले आहेत, ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या लाभार्थ्यांना पैसे आलेले आहेत त्यांचे पैसे सप्टेंबरला सुद्धा काही अंशी थांबू शकतात. त्याची कारणं काय आहेत ती कारणं मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेली आहेत. त्यामुळे तुम्हाला जे काही करायचं असेल ते केल्यानंतर त्याची माहिती संबंधित तहसील कार्यालयामध्ये द्यायची आहे, म्हणजे तुमची ऑन बोर्ड असलेली माहितीमध्ये अपडेट केल्यानंतर पुढे ज्या याद्या जातात त्या अपडेट होऊन जाणार आहेत. त्यामुळे तुमचे जे हप्ते आहेत ते नियमित स्वरूपात येणार आहेत. अशा पद्धतीने एक छोटीशी आणि महत्त्वाची अपडेट तुमच्यापर्यंत शेअर करण्याच्या उद्देशाने ही व्हिडिओ बनवली होती. सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि उपयुक्त असल्या कारणाने त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा. भेटूया पुढील व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.